मी आणि रेणू लग्न लावण्यासाठी डायरेक्ट त्रियुगी नारायण टेम्पलला पोहोचलो होतो, ते पण उत्तराखंड मधलं, ज्या ठिकाणी शिवपार्वतीचं लग्न झालंय. आम्ही तर सकाळीच रेडी वगैरे झालो, कारण की आज लग्नाचा दिवस होता. आम्ही दोघं पण खूप खुश होतो, पण गाडीत बसून आम्हाला त्रियुगी नारायण टेम्पलला जायचं होतं. आता इथलं वातावरण तर एवढं भारी होतं, कारण की हे उत्तराखंड मधलं पुरं घाटी होती. पण पंडितजीने आम्हाला लवकर टाइम दिलेला होता, त्यासाठी आम्ही डायरेक्ट त्रियुगी नारायण टेम्पलला पोहोचलो. पण इथं येता बरोबर बघतो तर खूप गर्दी झालेली होती, कारण की आज खूप सारे लग्न सुद्धा होते. ह्या मंदिरामध्ये शिवपार्वतीचं लग्न झालंय. आम्ही पण खूप दिवसापासून ठरवलं होतं की आम्हाला पण तिथंच लग्न करायचंय. आम्ही तर मस्तपैकी पोहोचलो आणि इकडे पंडितजीने सगळी तयारी करून ठेवलेलीच होती. पण दोघांच्या पण लाईफ मधला खूप भारी क्षण होता. आम्ही दोघं तर तसे खूप नशीबवान आहे आणि खूप भोलेबाबाचे भक्त सुद्धा आहे. मग भोलेबाबाने डायरेक्ट आम्हाला त्यांच्या नगरीमध्ये लग्न करण्यासाठी बोलावून घेतलेलं होतं. पंडितजी तर एकदम मस्तपैकी पूजा करतच होते, पण भोलेबाबाचा कायम आशीर्वाद असल्यामुळे आमच्या दोघांचं लग्न तर एकदम मस्तपैकी पार पडत होतं. लग्नाचा कार्यक्रम तर एकदम मस्तपैकी होत होता, पण वेळ आलेली होती 7 फेरे घेण्याची. ते तर घेऊन टाकले आणि 7 जन्म सोबत राहण्याचे. पण इथं साक्षी असं मानलं जातं की भगवान विष्णूने शिवपार्वतीचं लग्न इथं लावलेलं आहे. खूप दिवसापासून एक स्वप्न होतं, ते साक्षात आज पूर्ण झालेलं आहे. फायनली बाबाच्या नगरीत तर लग्न पार पडलं, पण इथं अखंड धुनी जळते. इथं तर मस्तपैकी दर्शन तर घेऊन घेतलं, पण सतयुगापासून ही धुनी कायम जळते. पण मंदिराच्या बाहेर येऊन आता फोटो सेशन वगैरे घ्यायचं होतं आणि इथं मस्तपैकी फोटो वगैरे सगळ्यांना काढायचे सुद्धा होते. इथला प्रत्येक क्षण हा कायम आठवणीत असणार होता. मम्मीने तर मस्तपैकी नजर वगैरे काढली, पण भोलेबाबाच्या आशीर्वादाने नवीन लाईफ सुरू झाली. सर्वांना हर हर महादेव.